आफ्टरनून स्टुडंट्स. मी डॉक्टर जी.व्ही. निकाळजे, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बदलापूर. आपण आज या ठिकाणी गृहविज्ञान विषय होम सायन्स विषयाच्या BA द्वितीय वर्षाच्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. तर जे काही विद्यार्थी BA प्रथम वर्षातून पास आउट होऊन BA सेकंड इयरला त्यांचं ॲडमिशन घेतलेलं आहे, झालेलं आहे. आता आपलं हे नवीन शैक्षणिक वर्ष आपलं आता सुरू झालेलं आहे 24 आणि 25. तर या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही फर्स्ट इयर कंप्लीट केलेलं असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी आता सांगण्याची गरज नाही आहे की आपल्याला 2 सेमिस्टर असतात, म्हणजे सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फोर्थ. फर्स्ट इयरला आपल्याला सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड होऊन गेले आहे. आता सेकंड इयरला आपल्याला सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फोर राहणार आहे. तर सेमिस्टर थर्डचं म्हणजे BA सेकंड इयर होम सायन्स आणि सेमिस्टर थर्डमध्ये आपल्याला काय राहणार आहे आता ह्या वर्षात होम सायन्स सब्जेक्टमध्ये. तर आपण मागच्या वर्षापर्यंत पेपर पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हे 4 पेपर जे आहेत ते आपण मागच्या वर्षापर्यंत शिकलेले आहेत. आता इथून पुढे आपल्याला 5, 6 आणि 7, 8 हे 4 पेपर शिकायचे. तर थर्ड सेमिस्टरला 5वा आणि 6वा असे 2 पेपर राहतात. तर पेपर 5वा जो आहे तो आहे ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे मानव विकास. आणि पेपर 6वा जो आहे तो आहे टेक्सटाईल अँड क्लोथिंग फायबर टू फॅब्रिक म्हणजे वस्त्रशास्त्र तंतूपासून कापडापर्यंत. तर असा हा एकंदर अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला आता थर्ड सेमिस्टरमध्ये राहणार आहे. पेपर 5वा आणि पेपर 6वा या दोनही पेपरसाठी तुम्हाला 30 मार्काचे 2 क्वेश्चन पेपर म्हणजे परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो 30 मार्कासाठी तुम्हाला 2 पेपर राहणार आहे. हा पेपर राहणार आहे तुम्हाला 30 मार्कासाठी 5वा आणि 6वा पेपर राहणार आहे तुम्हाला 30 मार्कासाठी. आणि त्याच्यानंतर 6व्या पेपरचं जे प्रॅक्टिकल आहे म्हणजे प्रात्यक्षिक आहे ते राहणार आहे तुम्हाला 40 मार्कासाठी. असं 30, 30, 60 आणि 40, 100 असा हा एक सेमिस्टर जो आहे तो आपला सेमिस्टर जो आहे तो 100 मार्कासाठी राहील. तर आता आपण या तासिकेमध्ये मी तुम्हाला यावर्षी पेपर नंबर 6वा म्हणजे टेक्सटाईल अँड क्लोथिंग मधला फायबर टू फॅब्रिक म्हणजे वस्त्रशास्त्र तंतूपासून कापड निर्मितीपर्यंत किंवा कापडापर्यंत असा हा जो काही सिलेबस राहणार आहे तो मी तुम्हाला या वर्षामध्ये शिकवणार आहे. आणि या सिलेबसशी संदर्भातच आपल्याला प्रॅक्टिकल्स किंवा प्रात्यक्षिक हे या सेमिस्टरमध्ये राहणार आहे. आणि या अनुषंगाने आपल्याला एक रेकॉर्ड पण आपल्याला तयार करायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 40 मार्काची 3 तासाची एक्झाम जी आहे ती आपल्याला सेमिस्टर एंडला इयर एंडला म्हणजे 25मध्ये जेव्हा आपली मार्च एप्रिलमध्ये फायनल एक्झाम होईल त्या एक्झामच्या वेळेसच आपल्याला थर्ड सेमिस्टर प्रॅक्टिकल आणि फोर्थ सेमिस्टरचं प्रॅक्टिकल हे एकत्र द्यायचं आहे. फक्त आता थर्ड सेमिस्टरची थिअरीज जी आहे ती आपल्याला थर्ड सेमिस्टरमध्येच कंप्लीट करायची आहे आणि थर्ड सेमिस्टरमध्येच त्याची एक्झाम राहणार. पेपर पॅटर्न तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही कारण ते तुम्ही मागच्या वर्षी ह्याच पॅटर्ननुसार पेपर सोडवलेला आहे. तरी 3 प्रश्न राहतात. प्रश्न पहिला ऑब्जेक्टिव्ह असतो, प्रश्न दुसरा जो असतो तो राईट इन शॉर्ट असतो आणि प्रश्न तिसरा जो असतो तो राईट इन डिटेल असतो म्हणजे लॉंग क्वेश्चन. सेकंड शॉर्ट क्वेश्चन असतो आणि पहिला हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असतो म्हणजे ज्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा आणि एका वाक्यातले उत्तरं द्या. आणि दुसऱ्यामध्ये संज्ञा, संकल्पना किंवा थोडक्यात उत्तरे द्या हा प्रश्न असतो. आणि तिसरा प्रश्न असतो विस्तृत स्वरूपाने उत्तर द्या. हे 3ही प्रश्न तुम्हाला 10-10 मार्कासाठी त्या ठिकाणी विचारले जातात. आणि असा एकंदर हा 30 मार्काचा पेपर जो आहे तो सोडवण्यासाठी तुम्हाला 1.5 तासाची वेळही दिलेली असते. अशा पद्धतीने हा एक्झामचा पॅटर्न किंवा शेड्यूल राहणार आहे. त्याच्यानंतर आता आपण बोलूयात या ठिकाणी की टेक्सटाईल अँड क्लोथिंगमध्ये फायबर टू फॅब्रिक या पेपर अंतर्गत आपल्याला काय शिकायचं आहे म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये सिलेबस जो आहे अभ्यासक्रम जो आहे तो काय राहणार आहे. तर याच्यामध्ये एकंदर आपल्याला 4 युनिट राहणार आहेत म्हणजे 4 चॅप्टर्स राहणार आहेत. 4 युनिट राहणार
युनिट सेकंड, युनिट थर्ड आणि युनिट फोर्थ. हे 4 युनिट आपल्याला या पेपर अंतर्गत राहणार आहे. आणि या 4ही युनिटमध्ये आपल्याला फायबर पासून ते फॅब्रिक पर्यंत म्हणजे तंतूपासून ते कापडापर्यंत वेगवेगळ्या ज्या काही प्रक्रिया केल्या जातात, तंतूची निर्मिती केली जाते. तंतू म्हणजे काय, तंतूला कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीजची म्हणजे गुणधर्माची गरज असते, त्याच्यानंतर वस्त्र निर्मितीमध्ये कुठल्या कुठल्या परिसज्जेच्या प्रक्रियांचा वापर केला जातो, त्याच्यानंतर वस्त्र निर्मिती झाल्यानंतरही त्याला कशा पद्धतीने डेकोरेट करता येते, त्याला कसं रंगवायचं, त्याच्यावर प्रिंटिंग कशी करायची आणि एम्ब्रॉयडरी यासारख्या युनिटचा अभ्यास जो आहे, यासारखे युनिट्स जे आहेत ते आपल्याला या अभ्यासक्रमाअंतर्गत बघायचे आहे. तर पहिलं युनिट जे आहे ते आहे फंडामेंटल्स ऑफ टेक्सटाईल फॅब्रिक म्हणजे वस्त्रतंतूची मूळ तत्त्वे. वस्त्रतंतूची मूळ तत्त्वे हा जो काही पहिला युनिट आहे, या युनिटमध्ये आपल्याला तंतू म्हणजे काय, तंतूची निर्मिती जी आहे ती कशी केली जाते आणि त्याचं क्लासिफिकेशन काय आहे म्हणजे त्याचं वर्गीकरण काय, की तंतूचे किती प्रकार आहेत, त्याची निर्मिती कशी केली जाते किंवा कशी होते. म्हणजे जसं नैसर्गिक तंतू आहेत तर ते निसर्गामध्ये उपलब्ध असतात, परंतु मग त्याच्यापासून ते कसे तंतू बाहेर काढायचे असतात त्याची प्रोसेस असते. तर या सगळ्याचा म्हणजे इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो आपल्याला या युनिटमध्ये पार्ट ए मध्ये बघायचा आहे. आणि पार्ट बी मध्ये आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ फायबर म्हणजे तंतूचे गुणधर्म. म्हणजे तंतू बनण्यासाठी कापड निर्मितीच्या पूर्वी तो तंतू बनवावा लागतो, त्या तंतू निर्मितीसाठी त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रॉपर्टीज गुणधर्म असणं हे आवश्यक आहे. या गुणधर्म जे आहेत ते 2 पद्धतीचे असतात, 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे प्रायमरी गुणधर्म आणि दुसरं असतं सेकंडरी म्हणजे प्राथमिक गुणधर्म आणि दुय्यम गुणधर्म. हे दोनही गुणधर्म जर त्या तंतूमध्ये उपलब्ध असतील म्हणजे आवश्यक त्या प्रमाणामध्ये तर त्या तंतूपासून कापड निर्मितीही होऊ शकते. एरवी पाहताच तंतू हे सगळेच असतात, परंतु त्याच्यामध्ये जर ह्या प्रॉपर्टीज नसतील तर त्याच्यापासून कापड निर्मितीची प्रक्रियाही केली जाऊ शकत नाही. म्हणून ते तंतूमध्ये हे प्रायमरी आणि सेकंडरी म्हणजे की प्राथमिक आणि दुय्यम गुणधर्म हे तंतूमध्ये असणं आवश्यक आहे. मग हे प्रायमरी गुणधर्म हे सेकंडरी गुणधर्म कोणते कोणते आहेत तर याचा एकंदर अभ्यास जो आहे तो आपल्याला या वस्त्रतंतूच्या मूळ तत्व या युनिटमध्ये करायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण 2 गोष्टी बघणार आहोत. पहिली गोष्ट आहे ओळख आणि वर्गीकरण आणि दुसरी गोष्ट आहे गुणधर्म. तर या बेसिक ज्या गोष्टी आहेत हे मूळ तत्व जी आहेत फायबरची ती आपल्याला या युनिट पहिल्यामध्ये अभ्यासायची आहे. त्याच्यानंतरचं युनिट सेकंड आहे फिनिशेस म्हणजे परिसज्जा. परिसज्जा म्हणजे कापड निर्मिती झाल्यानंतर ज्या स्वरूपाचं कापड असतं त्याला रॉ मटेरियल किंवा रॉ क्लॉथ असं म्हटलं जातं. तर हे रॉ स्वरूपाचं क्लॉथ जे आहे किंवा कापड जे आहे ते व्यक्ती चॉईस म्हणून घेऊ शकत नाही. म्हणजे त्याचा रंग, त्याचं पोत, त्याची दृष्टी म्हणजे प्रथम श्रेणी निर्माण होणारं जे आकर्षण असतं या कुठल्याही स्वरूपाची प्रॉपर्टीज जे आहे गुणधर्म जो आहे किंवा कुठल्याही स्वरूपाच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते त्या कपड्यामध्ये त्या वस्त्रामध्ये नसतात. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचा रंग, त्याची चमक, त्याच्यावरती म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला वॉटरप्रूफ म्हणजे ओल्यापासून पाण्यापासून रेझिस्ट करणारे, अग्नीपासून रेझिस्ट होणारे यासारखे जे गुणधर्म असतात यासारख्या ज्या गोष्टी असतात या वस्त्रतंतूमध्ये निर्मितीनंतर काही गोष्टी ज्या आहेत त्या तंतूवरती केल्या जातात, काही परिसज्जा आणि काही परिसज्जा ह्या कापडावरती केल्या जातात. तर ह्या परिसज्जा ज्या आहेत म्हणजे थोडक्यात कापड
कापडाला सौंदर्य प्राप्त करून देण्याचं काम करणाऱ्या प्रक्रिया किंवा प्रोसेस म्हणजे परिसज्जा. जर ह्या परिसज्जाच्या प्रक्रिया किंवा फिनिशेसच्या प्रक्रिया जर त्या कपड्यावरती झाल्या नाही तर तो कापड मानव वापरासाठी किंवा व्यक्तीच्या पसंतीला उतरेल अशी गुण त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. आणि म्हणून ह्या परिसज्जेच्या प्रक्रिया कोणत्या कोणत्या आहेत त्या कशा केल्या जातात, म्हणजे तंतूवर जर केल्या जात असतील तर कशा पद्धतीने केल्या जातात, म्हणजे थोडक्यात त्याची प्रोसेस काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो आपल्याला या सेकंड युनिटमध्ये ज्याच्यामध्ये फिनिशेस परिसज्जेमध्ये आपल्याला करायचा आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला इंट्रोडक्शन काय आहे, म्हणजे फिनिशेस म्हणजे काय, थोडक्यात म्हणजे कापडाची गुणवत्ता आणि जीवन किंवा आयुष्यवाढ टिकाऊपणा वाढवणाऱ्या ज्या गोष्टी असतात ज्या त्याच्यावरती केल्या जातात ते म्हणजे थोडक्यात परिसज्जा होते. तर या परिसज्जेची व्याख्या, त्याची प्रोसेस आणि त्याच्याविषयीची इंट्रोडक्शन हे जे आहे ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आणि सोबतच आपल्याला या ठिकाणी फिजिकल फिनिशेस आणि केमिकल फिनिशेस म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाच्या आणि स्थायी स्वरूपाच्या म्हणजे कायम स्वरूपाच्या अशा दोन प्रकारच्या परिसज्जेच्या प्रक्रिया असतात. याच्यामध्ये कॅलेंडरिंग, त्याच्यानंतर मर्सरायझिंग यासारख्या वेगवेगळ्या प्रक्रिया परिसज्जेच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या वस्त्रावरती केल्या जातात. वस्त्रावर करताना त्या वस्त्रतंतूचा कोणता प्रकार आहे, म्हणजे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये जेव्हा वर्गीकरण शिकू तेव्हा आपल्याला या गोष्टी कळतील की कोणत्या प्रकारच्या तंतूवरती कोणती परिसज्जा ही केली जाते, त्याचं स्वरूप कसं आहे, म्हणजे काही कालावधीपुरतं त्याचं स्वरूप आहे किंवा स्थायी स्वरूपाचं त्याचं स्वरूप आहे. तर अशा या केमिकल आणि फिजिकल फिनिशेसच्या ज्या प्रोसेस आहेत त्या आपल्याला ह्या युनिटमध्ये शिकायच्या आहेत. त्याच्यानंतर युनिट तिसरा आहे वस्त्र रंग व छपाई, क्लोथिंग डाईज आणि प्रिंटिंग, म्हणजे वस्त्रांचे रंग कोणते कोणते आहेत आणि त्याची छपाई कशी केली जाते. तर हा जो थर्ड युनिट आहे या युनिटमध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ डाईज म्हणजे रंगाचं वर्गीकरण जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये शिकायचं, म्हणजे की वनस्पतीचे रंग कोणते आहेत, खनिज रंग कोणते आहेत, नैसर्गिक रंग कोणते आहेत, मानवनिर्मित रंग कोणते आहेत. तर या रंगांचा पुन्हा तंतूनुसार कसा वापर केला जातो, म्हणजे कोणत्या तंतूवरती कोणता रंग वापरला जातो. आणि सोबतच आपल्याला प्रिंटिंग म्हणजे छपाई, आणि मग ह्या छपाईमध्ये डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष छपाई, इनडायरेक्ट छपाई आणि रेजिस्टन्स म्हणजे त्याला बांधून केले प्रतिरोध छपाई त्याला असं म्हटलं जातं. तर अशा 3 प्रकारच्या छपाया, वस्त्रांच्या छपाईची जी पद्धती आहे या 3 प्रकारच्या छपाईच्या पद्धतीचा अभ्यास जो आहे तो आपल्याला या युनिट 3 मध्ये करायचा आहे. याचा फर्स्ट पार्ट म्हणजे रंग राहणार आहे. तर कोणते रंग कोणत्या तंतूसाठी उपयुक्त ठरतात आणि त्याच्यानंतर मग रंग झाल्यानंतर मग आपण जाणार आहोत छपाईच्या पद्धतीकडे, म्हणजे वस्त्राची छपाई ही कोणत्या कोणत्या पद्धतीने केली जाते. याच्या बऱ्याच पद्धती आहेत पण अभ्यासामध्ये आपल्याला फक्त डायरेक्ट छपाई आहे, त्याच्यानंतर डिस्चार्ज छपाई आहे आणि प्रतिरोध छपाई आहे. ह्या 3 छपाईच्या पद्धती ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत, ज्याच्यामध्ये बांधणी, बाटिक, ब्लॉक पेंट आणि डायरेक्ट म्हणजे कलरमध्ये डिप करून कलरमध्ये बुडवून मग त्याच्यामध्ये ड्रम्स असतात, रोज असतात, मशिनरीज असते. तर ती जी प्रक्रिया आहे ती आपल्याला फॅक्टरीजमध्ये केलेली असते. त्या स्वरूपाचा अभ्यास जो आहे तो आपल्याला या युनिटमध्ये म्हणजे 3rd युनिटमध्ये आपल्याला वस्त्राचे रंग आणि वस्त्राची छपाई या संदर्भाने या युनिटमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आहे युनिट 4 फंडामेंटल्स ऑफ एम्ब्रॉयडरी म्हणजे भरतकलेची
मूलतत्वे. आता भरतकलेची मूलतत्वे. मुळात भरतकला म्हणजे काय तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या दोऱ्यांनी वस्त्रावरती तयार केलेले नमुने सुईच्या दोऱ्याच्या आणि रिंगच्या माध्यमातून म्हणजे फ्रेम असते भरतकलेची रिंग त्याला म्हटलं जातं याच्या माध्यमातून तयार केलेले नमुने कपड्यावरती तयार केलेले नमुने म्हणजे भरतकला आहे. आणि ही जी ती भरतकला आहे याला खूप ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. म्हणजे प्रत्येक राज्याची भरतकला ही ती खूप मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्ध झालेली आहे. देशातच नाही तर विदेशात देखील त्या वस्त्राला म्हणजे त्या एम्ब्रॉयडरीला मागणी आहे आणि खूप छान पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने हे कापड जे आहे ते या नमुन्यांमध्ये म्हणजे त्या त्या राज्याच्या त्या त्या भरतकलेच्या नमुन्यामध्ये तयार केलं जातं आणि त्याची प्रचंड मागणीही आहे. तर अशा पद्धतीने ही भरतकला करताना कोणत्या कोणत्या नियमाचं पालन केलं जातं त्याच्यासाठी कापड कसं निवडलं जातं धागा कसा निवडला जातो सुईची साईज म्हणजे सुईचे आकार कसा निवडला जातो त्याच्यानंतर डिझाईन रंग कपड्याचा रंग दोऱ्यांचा रंग त्याच्यानंतर भरतकाम करताना कुठल्या कुठल्या साहित्याचा वापर केला जातो मग या साहित्याची निवड कशी करायची कपड्याची निवड कशी करायची कोणत्या कपड्यावर तर कोणत्या कपड्यावर म्हणजे कोणत्या तंतूच्या कपड्यावरती कोणतं भरतकाम हे जास्त उठून दिसतं किंवा जास्त चांगलं दिसतं आणि बेसिक काही स्टिचेस ज्या आहेत म्हणजे ज्या बेसिक आहेत ज्या की भरतकलेमध्ये मूळ पद्धतीने वापरल्या जातात असे काही स्टिचेस आहेत त्या स्टिचेसचा देखील अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. तर याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी करताना कलर कॉम्बिनेशन म्हणजे रंगसंगती आकार कापड दोरे याची निवड जी आहे ती निवड करताना कोणते कोणते निकष जे आहेत ते लावले जातात. तर या संदर्भातला एकंदर अभ्यास जो आहे तो आपण या युनिट 4 मध्ये शिकणार आहे. तर एकंदर आता आपण 4 युनिट या ठिकाणी बघितलेले आहेत. तर हे 4 युनिट जेव्हा आपण बघत होतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्या पेपरचं जे टायटल आहे फायबर टू फॅब्रिक म्हणजे तंतूपासून कापडापर्यंत किंवा तंतू ते कापड. तर तंतूपासून कापडापर्यंत म्हणजे कापड जेव्हा निर्मिती होते आणि व्यक्ती जेव्हा त्याला चॉईस करतो किंवा त्याला घेतो तोपर्यंतची सगळी प्रक्रिया म्हणजे तंतू निर्मिती कशी होते त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या प्रोसेस केल्या जातात त्याच्यावरची परिसज्जा कशी आहे त्याला कसं रंगवलं जातं त्याला कसं छापलं जातं आणि छापल्यानंतरही त्याच्यावरती एम्ब्रॉयडरीच्या माध्यमातून भरतकलेच्या माध्यमातून कशा पद्धतीने सुशोभित करण्यासाठी म्हणजे त्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी कपड्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी भरतकलेचा वापर करून त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची क्वालिटी जी आहे ते त्या कपड्यामध्ये वस्त्रामध्ये निर्माण करणं आणि त्याच्यानंतर ते व्यक्तीला चॉईस म्हणून देणं. कारण की मी आत्ताच बोलले की जेव्हा वस्त्राची निर्मिती होते तेव्हा ते वस्त्र जर आपण पाहिलं तर आपण कोणीही त्या वस्त्राला घेऊ शकत नाही किंवा घेणार नाही. कारण की प्रत्येकाची चॉईस असते. कोणाला सॉफ्ट कापड आवडतो कोणाला शायनिंगचा कापड आवडतो कोणाला बेस्ट कलर कोणाला ब्राईट कलर कोणाला लाईट कलर कोणाला इंग्लिश कलर म्हणजे त्याच्यासुद्धा बऱ्याचशा चॉईस असतात. तर या सगळ्या चॉईसनुसार कापड आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या ज्या प्रक्रियेतून जातं त्या सगळ्या प्रक्रियेचा अभ्यास जो आहे तो आपल्याला या पेपरमध्ये म्हणजे वस्त्रशास्त्राच्या फायबर टू फॅब्रिकमध्ये आपल्याला करायचा आहे. आणि याच्यामध्ये अतिशय बेसिक अशा गोष्टी ज्या आपल्याला शिकायला मिळतील आणि मग आपल्यालाही वस्त्र निर्मितीमध्ये म्हणजे कापड निर्मितीमध्ये ज्या काही प्रक्रियांचा वापर केला जातो याची ओळख याची माहिती जी आहे ती आपल्याला ह्या पेपरच्या या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून होते. आणि या पेपरला जे प्रॅक्टिकल राहणार आहे
तर त्या प्रॅक्टिकलमध्ये ज्या ज्या काही युनिट्स राहते त्याच्यासाठी आपण नेक्स्ट क्लासमध्ये आपण त्याबद्दल बोलू, कारण की फक्त प्रॅक्टिकलसाठी आपल्याला 1 तास या ठिकाणी घ्यावा लागणार आहे, ज्याच्यामध्ये मग आपल्याला ज्याच्यामध्ये जितके प्रॅक्टिकल असतील, प्रॅक्टिकल 1, 2 आणि 3, मला तर होते 3 किंवा 4च प्रॅक्टिकल असतील, तर ते 3 आणि 4 जे काही असतील ते आपल्याला बघावे लागतील आणि त्याच्यानंतर मग आपण ॲक्च्युअल आपल्या क्लासेसला म्हणजे आपल्या युनिट फर्स्टला जे आहे ते आपण सुरू करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पेपर नंबर 6 वस्त्रशास्त्र जो BA द्वितीय वर्षाला शिकवला जाणार आहे या संदर्भातला सिलेबस जो आहे तो आपण आजच्या या तासिकेमध्ये बघितला आहे. या सिलेबस बघताना आपण काही गोष्टी म्हणजे की आता आपण बोलतोय की तंतूपासून कापडापर्यंत, मग तंतूच्या निर्मितीपासून कापड बनवण्यापर्यंत आणि कापडावरती नमुने बनवण्यापर्यंतचा जेवढा काही त्या तंतूचा कापडापर्यंतचा जो प्रवास असतो, जो जर्नी असतो, तो जर्नी कशा पद्धतीने रन आउट होतो म्हणजे पुढे पुढे सरकतो, तर त्या संदर्भातला अभ्यास जो आहे आपल्याला प्रत्येक युनिट वाईज करायचा आहे. म्हणजे बेसिक युनिट, सेकंड युनिट, थर्ड युनिट आणि फोर्थ युनिट या स्वरूपाने आपल्याला हा अभ्यासक्रम करायचा आहे. याच्यामध्ये फक्त तंतूपासून ते कापडापर्यंतची कापड निर्मितीपर्यंतची जी प्रोसेस आहे, जी प्रवास आहे, जी प्रक्रिया ती आपल्याला या अभ्यासक्रमामधून समजणार आहे. आपण याच्यामधनं ही गोष्ट शिकणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी फायबर टू फॅब्रिक या पेपरचा म्हणजे पेपर नंबर 6चा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी बघितला आहे. हा अभ्यासक्रम मी आज तुम्हाला समजून सांगितला. पुढच्या तासिकेमध्ये या संदर्भातले काय प्रॅक्टिकल्स राहणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतरच्या तासिकेपासून आपण ॲक्च्युअल कोचिंगला म्हणजे टीचिंगला जे आहे ते आपण सुरुवात करणार आहोत. तर आजची ही तासिका आपण या ठिकाणी थांबवत आहोत. पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या तासिकेमध्ये. थँक्यू.